Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject math. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ या सब्जेक्टची पॅट जी एक्झाम आहे त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व केला. आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 9 हा सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 सॉल्व त्यातला ए इन ट्रायंगल GHK इन ट्रायंगल GHK लेंथ जी टी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, लेंथ एच टी दिलेली 12 सेंटीमीटर अँड लेंथ टी के ती दिलेली आहे 18 सेंटीमीटर. मग फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल GHK. मग या ठिकाणी GHK याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला दिलेली इन्फॉर्मेशन ही राईट डाऊन करायची. ट्रायंगल GHK इज इक्वल टू लेंथ 10 सेंटीमीटर, लेंथ HT 12 सेंटीमीटर आणि लेंथ TK 18 सेंटीमीटर. मग आपल्याला ट्रायंगल काढायचं आहे. मग ट्रायंगलसाठी अगोदर आपल्याला बेस हा माहिती पाहिजे आणि बेस या ठिकाणी HT प्लस TK मिळून या ठिकाणी बेस तयार झालेला आहे. म्हणून सुरुवातीला बेस इज इक्वल टू HT प्लस TK. मग 12 प्लस 18 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. म्हणजे HK हा जो आपल्याला बेस मिळाला तो मिळाला आहे 30 सेंटीमीटर. मग या ठिकाणी आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल GHK याचा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा. मग फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिप्लिकेशन B मल्टिप्लिकेशन H. मग इज इक्वल टू 1/2 बेस दिलेला आहे 30 आणि हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग इज इक्वल टू 2ने 30ला डिवायडेशन करायचं. 2 1 2 250 30. मग या ठिकाणी 50 मल्टिप्लिकेशन 10 म्हणजे 150. मग एरिया ऑफ ट्रायंगल GHK आला 150 सेंटीमीटर. अशा प्रकारे ट्रायंगलचा एरिया या ठिकाणी आपण काढलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी. In the given figure, triangle MNL triangle दिलेला आहे. Triangle MNL is an obtuse angle. Triangle MP आणि triangle LN. तर LPL लेंथ PL दिलेली आहे 9 सेंटीमीटर, लेंथ LN दिलेली आहे 16 सेंटीमीटर. PL दिलेली 9 सेंटीमीटर आणि LN दिलेली 16 सेंटीमीटर. लेंथ MP दिलेली 40 सेंटीमीटर, लेंथ MP दिलेली 40 सेंटीमीटर. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल MNL. मग या ठिकाणी ट्रायंगल MNL याचा एरिया काढायचा आहे. मग एरियाचं सूत्र आहे 1/2 मल्टिप्लिकेशन हाईट. मग या ठिकाणी बेससाठी बेस आहे PN. मग PNसाठी अगोदर आपल्याला PL प्लस LN या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी PL दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि LN दिलेली 16 सेंटीमीटर. मग या ठिकाणी अशा प्रकारे तो बेस आपल्याला लिहून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी बेस दिलेली आहे ही 16 सेंटीमीटर. मग या ठिकाणी 16 सेंटीमीटर, हाईट दिलेली 40 सेंटीमीटर. मग इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन 60 मल्टिप्लिकेशन 40. मग 2 1 2 2 8 16. मग इज इक्वल टू 8 मल्टिप्लिकेशन 40 म्हणजेच 8 0 0 आणि 8 4 32 320 सेंटीमीटर. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल MNL याचा जो एरिया आहे तो आहे 320 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी दिलेला आहे. सॉल्व. टू इन्स्टॉल अ सोलर पॅनल 12 वर्कर टेक 60 hours. हाऊ मेनी आवर विल 8 वर्कर्स टेक टू डू द सेम वर्क. या ठिकाणी एक सोलर पॅनल आहे, त्यासाठी 12 वर्कर आहेत, त्यांना 6 तास लागतात सोलर बसवायला. त्याचप्रमाणे 8 वर्कर आहेत, त्यांना किती वेळ लागेल किंवा किती तास लागतील. मग वर्कर्स आहेत 12, आवर्स आहे 6.
त्यांचं वर्कर्स आहे 8 आणि आवर्स आहे एक्स. आपल्याला जे काढायचे ते एक्स म्हणायचे. मग या ठिकाणी 12 मल्टिप्लिकेशन 6 इज इक्वल टू 8 मल्टिप्लिकेशन एक्स. मग 12 6 72 इज इक्वल टू 8 मल्टिप्लिकेशन एक्स. त्यानंतर 72/80 इज इक्वल टू एक्स. 8 1 8 8 9 72 म्हणजे 9. मग एक्स इज इक्वल टू 9. म्हणजे या ठिकाणी किती आवर्स लागतील? 9 आवर्स हे या ठिकाणी लागणार आहे. या ठिकाणी 9 आवर हे या ठिकाणी या जे काही 8 वर्कर्स त्यांना त्या कामासाठी 9 आवर्स हे या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी. इफ 7 कॉम्प्युटर कॉस्ट 2,73,000 हाऊ मच मनी विल बी नीडेड टू बाय 3 सच कॉम्प्युटर्स. या ठिकाणी 7 कॉम्प्युटरची किंमत दिलेली 2,73,000. आपल्याला 3 कॉम्प्युटरची किंमत काढायची. मग 7 कॉम्प्युटरची कॉस्ट आहे 2,73,000. त्या ठिकाणी एका कॉम्प्युटरची कॉस्ट काढायची. 2,73,000 डिवायडेड 7 इज इक्वल टू 3,900 ही एका कॉम्प्युटरची आली. मग आपल्याला 3 कॉम्प्युटरची काढायची म्हणून 3 कॉम्प्युटर कॉस्ट इज इक्वल टू 39,000 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 1,70,000 एवढे रुपीज हे 3 कॉम्प्युटर खरेदीसाठी लागणार आहेत. म्हणून 3 कॉम्प्युटर कॉस्ट 1,70,000. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. मधुरा टूक अ लोन ऑफ 1,50,000 फ्रॉम अ बँक ऑफ 8% फॉर 5 years. हाऊ मच इंटरेस्ट विल बी शी नीड टू पे पर इयर. या ठिकाणी मधुराने लोन घेतलं 1.5 लाखाचं 1,50,000 आणि त्याला इंटरेस्ट आहे 8% 5 वर्षासाठी. मग तिला हाऊ मच इंटरेस्ट विल बी शी नीड टू पे पर इयर एका वर्षाला किती इंटरेस्ट हा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. मग या ठिकाणी जी प्रिन्सिपल अमाऊंट दिली ती 1,50,000. रेट दिलेला आहे 8 years आणि वर्ष आहे 1 year. मग या ठिकाणी आपण इथं सिम्पल इंटरेस्ट काढायचं. त्याचं सूत्र आहे P × R × T/100. मग इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 1,50,000 नंतर रेट आहे 8% मल्टिप्लिकेशन 1/100 इज इक्वल टू हे 2 झिरो गेले हे 2 झिरो गेले. मग या ठिकाणी 1,500 मल्टिप्लिकेशन 8 इज इक्वल टू 8 झिरोचा 0 8 झिरोचा 0 आणि 15 8चा 120 म्हणजेच इथं एस आय आला 12,000. मग या ठिकाणी हा सिम्पल इंटरेस्ट आला. पण आपल्याला या ठिकाणी एका वर्षाचा काढायचा आहे. मग या ठिकाणी एका वर्षाच्या इंटरेस्टसाठी तुम्ही ही जी टोटल रक्कम दिलेली 1,50,000 त्याच्यातून 1,50,000 हे जे लोन आहे तर त्याला आपल्याला एका वर्षाला 12,000 रुपये एवढं त्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट हा द्यावा लागणार आहे. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे पॅटची क्वेश्चन पेपर ही या ठिकाणी मी सॉल्व केलेली आहे. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.